नमस्कार. मी चैतन्य देवकर. आजच्या सुखायांच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, मी लता देवकर. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस या महत्त्वपूर्ण दिनानिमित्त सुखायांनं एक आगळा वेगळा कार्यक्रम, आगळ्या वेगळ्या काव्य वाचन स्पर्धेचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तुम्हाला माहिती आहेच, सुखायन मागची 5 वर्ष दरवर्षी काव्य प्रतिभा आणि कथा प्रतिभा स्पर्धा भरवत आहे. मागच्या स्पर्धांमधील विजेत्यांच्या कविता, विशेषतः स्त्रीविषयक कविता, आज आपण जागतिक स्त्री दिनानिमित्त ऐकणार आहोत. नुकताच आपला मराठी राज्यभाषा दिवस साजरा झाला. त्या निमित्तानं भरवण्यात येणाऱ्या या सुखायन काव्य प्रतिभा स्पर्धा आणि सुखायन कथा स्पर्धा याच्या माध्यमातून वेगवेगळे आणि नवीन नवीन साहित्यिक पुढे यावेत आणि मराठी नुसती टिकून राहू नये, तर नित्यवैभवशाली राहावी आणि यात सुखायन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच आजचा हा काव्य वाचन सोहळा हा त्याचाच एक भाग आहे. स्त्रीविषयक कविता म्हटल्या की त्या स्त्रीवादी असणार, त्यात पुरुषांवर टीका असणार, असा एक नेहमीचा समज किंवा गैरसमज. काही पुरुष असेही विचारतात की पुरुषांनी महिला दिन साजरा करायचा आहे, तर मग स्त्रिया पुरुष दिन साजरा करणार का, करतात का? काही स्त्रिया तर असेही म्हणतात की एक वेगळा महिला दिन असण्याची गरजच काय. पण स्त्री पुरुषांमधली वेगवेगळी आकडेवारी या दिवसाची आवश्यकता किती आहे ते दाखवते. स्त्री आणि पुरुष समाजात साधारण 50-50% आहेत. पण आजही किती महिला सीईओ आहेत, किती महिला पंतप्रधान आहेत, किती महिला वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोर्डवर आहेत, किती महिला लग्नानंतर करिअर करतात किंवा करिअर सोडतात. ही आकडेवारी पाहिली तर जग हे बहुंशी पुरुष प्रधान आहे आणि स्त्रियांना आजही ज्या तडजोडी पुरुषांना कराव्या लागत नाहीत त्या त्यांना कराव्या लागतात, हे सत्य आहे. हे सत्य आकडेवारीतून जसं पुढे येतं तसंच कवितांमधूनही ते डाचत राहतं. स्त्रियांकडे मुलं तयार करण्याची एक फॅक्टरी किंवा सोय म्हणून बघणारा दृष्टिकोन आजही जिवंत आहेच. सुखायन काव्य प्रतिभा स्पर्धेचे एक विजेते शेखर जोशी यांना मी आमंत्रित करते त्यांची याच विषयावरची कविता सादर करण्याकरता. कवितेचं नाव आहे ती संपेल कशी. शेखर जोशी. नमस्कार. सर्व भगिनींना आजच्या महिला दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. एका लेकीच्या मनातले हे बोल आहेत तिच्या आईला उद्देशून. ती संपेल कशी. खरं सांगते, आईच्या गर्भापर्यंत भिडलेल्या ज्वाळांची धग आजही आहे माझ्या अणुरेणूंमध्ये, नसा नसात, ओटी पोटात आणि हो, ओठांवर सुद्धा. माझी, तुमची, प्रत्येकीची माय जणू आदिमाता होऊन बोलते आपल्याशी क्षणाक्षणाला. कथन करते चैतन्य भाषा, जागवीत जाते पालवण्याची आशा, पेरत जाते खोलवर तेजोनिधीकडून घेतलेली अक्षय ऊर्जा, देत जाते उर्मी झुंजण्याची. या ब्रह्मांडात आपल्या पाऊल खुणा उमटवण्याची. ती संपेल कशी. गर्भातच मिटवून टाकलेल्या तिच्या डोळ्यातून आजही वाहत आहेत पाठ मूक अश्रूंचे. काळ कुपीतून आजही ऐकू येत आहेत पडघमते तिच्या हताश श्वासांचे, हुंकारांचे. ती संपेल कशी. होय, माझ्या जन्माच्याही आधी माझी जन्मदात्री कित्येकदा भाजून निघाली, होरपळली सुद्धा परंपरांच्या अदृश्य वणव्यात. स्वतःचीच कातडी सोलवटून ओठावरच्या पोटावरच्या जखमा शिवत बसली. घर संसार परिघात फिरत राहिली. वसुदैव कुटुंबकम चा जयघोष ऐकत ऐकत राब राब राबली. निखाऱ्याची घागर हुंकत घुमत राहिली. नवरात्र नव्हे अहोरात्र. ती संपेल कशी. उसळी घेतोय अजूनही लाव्हा तिच्या गर्भातला. हजारो वर्षांनंतरही ती तरीही ओलावते. अंकुरते सुद्धा, रुजवत जाते नवनव बीज आपल्याच कुशीत. ती संपेल कशी. तिच्यासारखीच मी
तिच्यासारखीच मी ही माझी लेकही आणि लेकीची लेकही गर्वानं जपत राहील आपलं गर्भाशय. वसा तिचा, वारसा तिचा, ती संपेल कशी? तिच्या प्रत्येक धमनीतून देशोदेशींच्या सीमा उल्लंघून बंडखोर रक्त लाव्हा उसळी घेतच राहील. अन्यायाची लप्तर वेशीवर टांगून ती फिरून फिरून मोकळा श्वास घेईल. नक्की घेईल. अक्षय गर्भातून उमलून येताना ती संपेल कशी? अक्षय गर्भातून उमलून येताना ती संपेल कशी? ती संपेल कशी? धन्यवाद. छान. ती संपेल कशी, अशा प्रकारची पहिली कविता आपण ऐकली. युval नोआ हरारी या लेखकानं त्याच्या होमोसेपियन्स नावाच्या पुस्तकात मानव समाजाच्या प्रगतीचा आलेख मांडला आहे. शेतीप्रधान आणि स्थायी आयुष्य जगायला सुरुवात केल्यानंतर मालमत्ता आली, मालमत्तेचं हस्तांतरण आलं, आणि मग ज्यांना मालमत्ता जाते ती मुलं माझीच आहेत का, तर याची खातरजमा करणं आलं. आणि मग त्यातूनच बाई माझ्याशी प्रामाणिक आहे ना, हे पाहणं आलं. मग तिला बांधून घालणं आलं, योनिशुचिता आली, पडदे आले, अंतःपुरं आली. आणि मग त्यातून आपली मतं ठामपणे मांडणाऱ्या स्त्रिया त्रासदायक ठरू लागल्या. मग त्यांना वठणीवर आणणं, आणि त्यासाठी मग वस्त्रहरण आलं. जबरदस्तीनं संसार लादलेल्या स्त्रियांना त्यांची स्वप्न सोडून पुरुषांची स्वप्न जोपासणं भाग पडलं. आणि त्यात काही अंशी फरक पडलेला असला तरी अजूनही खूप अंतर चालायचं आहे, हे आपल्याला बऱ्याचदा दिसतं. आणि सुखायन काव्यप्रतिभाच्या विजेत्या सुजाता पवार यांची बायका ही कविता याच संदर्भातली. तर मी आमंत्रित करतो सुजाता पवार यांना. तुमचा आवाज येत नाही, तुम्ही अनम्यूट करता सुजाता मॅडम. अनम्यूट करा. हॅलो, हो, येतोय. येतोय आवाज? हो हो. येतोय. ओके, थँक्यू. कविता सादर करते. बायका. सोडून देतात बायका जीवनातलं एखादं प्रेयस. सोडून देतात बायका जीवनातलं एखादं प्रेयस. जसा सोडून द्यावा एखादा दिवा नदीच्या लाटांवर. सोडून देतात बायका जीवनातलं एखादं प्रेयस. जसा सोडून द्यावा एखादा दिवा नदीच्या लाटांवर. कधी सूर, कधी शब्द, कधी रंग हेलकावत जातात त्या प्रवाहाबरोबर दूरवर. कधी सूर, कधी शब्द, कधी रंग हेलकावत जातात त्या प्रवाहाबरोबर दूरवर. एखाद दिवशी अदृश्य झालेल्या त्या दिव्याच्या आठवणीनं गलबलतो त्यांचा जीव. एखाद दिवशी अदृश्य झालेल्या त्या दिव्याच्या आठवणीनं गलबलतो त्यांचा जीव. उदासीनतेचं मळभ व्यापून राहतं मनाला दिवसभर. उदासीनतेचं मळभ व्यापून राहतं मनाला दिवसभर. एक अधूर स्वप्न छळतं रात्रभर. एक अधूर स्वप्न छळतं रात्रभर. मात्र मात्र सकाळी उठताच बायका सुजमट डोळ्यांवरती मारतात थंड पाण्याचा शिपकारा. मात्र सकाळी उठताच बायका सुजमट डोळ्यांवरती मारतात थंड पाण्याचा शिपकारा. आणि आणि लख्ख उजेडात पुन्हा एक स्वप्न सोडून देतात हलकेच वाऱ्यावर. आणि लख्ख उजेडात पुन्हा एक स्वप्न सोडून देतात हलकेच वाऱ्यावर. सोडून देतात बायका जीवनातलं एखादं प्रेयस. जसा सोडून द्यावा एखादा दिवा नदीच्या लाटांवर. एखादा दिवा नदीच्या लाटांवर. धन्यवाद. वा, खूपच छान कविता होती सुजाताताई. या कवितेमुळे
आपसुकच आठवते पद्मा गोळ्यांची स्त्री स्वप्नांची कविता, अतिशय प्रसिद्ध अशी कविता आकाशवेडी. स्त्रीला तिची स्वप्न आहेत, ती ग्राह्य आहेत आणि तिला तिची स्वप्न प्रत्यक्षात यायला हवी आहेत. मी आमंत्रित करते माधवी थाडेंना पद्मा गोळ्यांची कविता वाचायला, आकाशवेडी. नमस्कार सर्वांना. कवितेचं नाव आहे आकाशवेडी आणि कवयित्री आहेत पद्मा गोळे. मी एक पक्षीण आकाशवेडी, तुझ्याचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी. स्वप्नात माझ्या उषा तेवते अन, निशा गात हाकारिते तेथुनी. क्षणार्थी सुटे पाय निडांतुनी अन, विजा खेळीते मुक्त पंखांतून. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी. गुजे आरुणी जाणुनी त्या उशीची, जोळे का पहावा स्वराशी स्वर. बघावी झणत्कारी ते काय वीणा, शिवस्पर्श होताच तो सुंदर. किती उंच जाईन पोचेन किंव्हा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. आकाश यात्रीस ना खेद त्याचा, निळी जाहली जी सबाह्यांतरी. निळी जाहली जी सबाह्यांतरी. धन्यवाद. वा, छान कविता. पद्मा गोळ्यांची ही आकाशवेडी कविता कितीही वेळा ऐकली तरी सतत ती ऐकावीशीच वाटते. आपण पाहिलं की ही बाईला तिची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करणं, त्यांच्यासाठी वेळ काढणं खरं तर अवघड असतं. आणि तिला याबाबत अपराधी वाटावं अशाच पद्धतीनं समाज हा नेहमी वागत असतो. त्यामुळंच आजही सुखायन काव्य प्रतिभाच्या विजेत्या जयश्री दानी यांना हापूस सारखी एक कविता लिहावी लागते. आज त्या तर नाहीयेत, पण मी लता मॅडमना विनंती करेल की त्यांनी हापूस ही कविता सादर करावी. नमस्कार. कवितेचं नाव आहे हापूस. तिनं खसखस फियोमाचा फेस केला, हळुवारपणे चेहऱ्याला लावला. विसरून गेली गालांवर मारलेल्या कित्येक चापट्या, त्याचा कानात घुमणारा थाडकन आवाज. विसरूनच गेली सारं सारं, संसार, नवरा, मुलं, घर. संपलेला किराणा, संपत आलेला पैसा, नि कावलेला जीव, डोळ्यातलं पाणीही. मारले पाण्याचे भरपूर सपकारे, चेहऱ्यावर, कानशिलांवर, गळ्यावर, मानेवर. फेकून दिली घरंगळलेली टिकली, फेकून दिली घरंगळलेली टिकली. राहू दिले केसांवर पाण्याचे तुषार. आता सारं सारं खरंच विस्मरणात गेलं होतं. आता सारं सारं खरंच विस्मरणात गेलं होतं. स्मृतिभ्रंशाच्या त्या निर्मोही अवस्थेत, स्मृतिभ्रंशाच्या त्या निर्मोही अवस्थेत घेतला तिनं मन भरून फियोमाचा सुवास. आत आत ओढले त्या सुगंधी लहरींना, आत आत ओढले त्या सुगंधी लहरींना, नि हृदयात उमलू दिले काही गुलाब. जुनाट मॉड्युलर किचनच्या कप्प्यातून सटकन खेचली एक पिशवी. जुनाट मॉड्युलर किचनच्या कप्प्यातून सटकन खेचली एक पिशवी. बेधडक उचलली बंद पडणाऱ्या दुचाकीची चावी. बेधडक उचलली बंद पडणाऱ्या दुचाकीची चावी. मारली एक किक, मारली एक किक अन निघाली हापूस आणायला. आता बाजारातली रंगीत गर्दी तिचीच होती. आता बाजारातली रंगीत गर्दी तिचीच होती. छान. यानंतर अशाच धाटणीची एक कविता म्हणजे मध्यमवर्गीय गार्गी. तर ती कविता सादर करण्यासाठी मी बोलवतो नितीन मोरिथाना. नमस्कार. इंदिराबाईंची कविता आहे मध्यमवर्गीय गार्गी. आणि जयश्रीताईंची कविता आणि इंदिराबाईंची कविता साधारण एका धाटणीच्या आहेत. फक्त जरा आशावादी सूर इंदिराबाईंकडे थोडासा कमी असण्याची शक्यता आहे. पण ऐका, मध्यमवर्गीय गार्गी. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा.
वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा. अशी सुरेख चूल घरोघरी असलेली, घर सांभाळणारी, घर जोपासणारी, तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी, घरधनीण, अशी गृहाघराने वेढलेली, जखडलेली, घरभर घुमणारी भोवऱ्यासारखी, दंग आणि अतृप्त. कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात, दूर दूर पसरतात, आणि कुणी त्या चविष्ट वाफांची वाक्ये घडवतात, मथळे पाडतात. आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास, स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल, इत्यादी इत्यादी. कानामनाला वाक्ये गोड लागणारी, आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी. संध्याकाळी कातरवेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातील पर्स, पुडकी नि पिशवी सांभाळीत घरी परतणारी ती, ती गार्गी, मध्यमवर्गी, ती, त्या मथळ्यांची मालकीण, पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडे चुलीला लावते, अधिक लवकर चहा व्हावा म्हणून. चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत. आणि मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, थोरापोरांच्या मंधरण्या, नोकरांच्या काचण्या, कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे. सगळाच शिणवटा, शिजवणारीही तीच आणि शिजणारीही तीच, मध्यमवर्गी गार्गी. धन्यवाद. वा. वा, खूप छान कविता नितीन. आणि मला असं वाटतं की इंदिराबाईंनी कविता लिहिली त्यालाही काही दशकं कदाचित लोटली असतील, पण परिस्थितीत काही फार फरक पडलाय असं वाटत नाही. इनफॅक्ट चूल आणि मूलच्या पलीकडे गेल्यानंतर मला वाटतं स्त्रियांना जास्तच आघाड्या सांभाळायला लागतात. आता यातला आणखी एक मुद्दा की स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही, आणि त्याच्यावरचा एक नेहमीचा प्रतिवाद म्हणजे आपल्या संस्कृतीत तर स्त्रियांना देवी मानलंय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, इत्यादी इत्यादी. पण स्त्रीला देवी करणं ही समान वागणुकीची वाट आहे का, की तोही एक पिंजराच आहे? सत्यजित राय यांचा देवी सिनेमा आठवून पहा, किंवा पहा अरुणा ढेऱ्यांची ही कविता देवी. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते नितीन मोरेंना. अरुणाताईंची कविता आहे देवी. भरून न येणाऱ्या जखमांनी ओटी भरून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा आपला पदर पुढे करणाऱ्या बायका. भरून न येणाऱ्या जखमांनी ओटी भरून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा आपला पदर पुढे करणाऱ्या बायका, आणि त्यांच्या कपाळावर झळकत असलेली लाल भडक पिंजर. वाटते की महिषासुराच्या रक्ताने रंगलेला उचलावा माझा तोच तीक्ष्ण त्रिशूळ, आणि भेदून टाकावे यांच्या भाबड्या निष्ठांचे जन्मशरण कूळ. पण मग स्मरतात मला मंदिरालगत वाहणाऱ्या पाण्याने पोटात घेतलेली यांची सहिष्णू आयुष्ये, आणि यांचे उसळते कढ जिरवताना तीर्थाची पार बदलून गेलेली चव. दिसतात यांचे चुलीत हाडे सारणारे अन सुखे रांधणारे मुके मुके जीव, आणि यांच्या अजाण बळावर सहज लयीत होणारे युगांचे संभव. यांच्या काकण वाजत्या हातांचे भरघोस नमस्कार स्वीकारताना, यांच्या काकण वाजत्या हातांचे भरघोस नमस्कार स्वीकारताना माझे दैवी हसूही नंतर सहज सांभाळता येत नाही, की कौल मागणाऱ्या चेहऱ्यांकडे पाहवतही नाही.
सहावत नाहीत नवसांची आर्जवे आणि आपल्या अमरत्वावर हर घडी उडणारे मर्त्य दुःखांचे थेंब पुसण्याचेही धैर्य उरत नाही. वा, छान कविता, छान सादरीकरण. स्त्री देवी नाही, ती मासाचा माणूस आहे. सुगम दुर्गम आहे, कृष्ण धवल आहे. तिला खोल गर्ता आहेत आणि तिच्यातून उगवणारी उंच हिमशिखरं आहेत. आपलं अस्तित्व ओळखून तिलाही सतत झुंजावं लागतं स्वतःशी, स्वतःलाच अडवणाऱ्या आतल्या आवाजाशी. ओळखावे लागतात आपल्यातलेच दुर्योधन, दुःशासन आणि पाचारण करावा लागतो आपले श्रीकृष्ण. ऐकूया काव्यप्रतिभा पारितोषिक विजेत्या लता देवकर यांची कविता. मी आमंत्रित करतो लता देवकर यांना. कवितेचं नाव आहे महाभारत. मी स्वतःच्या रक्तानं ललाटावर लिहून ठेवलेलं प्रत्येक अक्षर महाभारत होऊन बसलं आहे. मी स्वतःच्या रक्तानं ललाटावर लिहून ठेवलेलं प्रत्येक अक्षर महाभारत होऊन बसलं आहे. मी कधी दुर्योधन, कधी सुयोधन, कधी कर्ण, कधी धृतराष्ट्र होऊन युधिष्ठिर पणाला लावते मी स्वतःचीच प्रतिष्ठा. होऊन युधिष्ठिर मी पणाला लावते स्वतःचीच प्रतिष्ठा आणि मग उडत राहतो माझ्यातलाच धर्मराज. एकलव्यावर अन्याय करताना जराही थरथरत नाही माझा अर्जुन बाण. एकलव्यावर अन्याय करताना जराही थरथरत नाही माझा अर्जुन बाण. मी द्रौपदी पाचांचीच नव्हे तर अनेकांची. नाती वेगवेगळी, दुःख तेच, अनादी अनंत. नाती वेगवेगळी, दुःख तेच, अनादी अनंत. जे अश्वत्थामा घेऊन फिरतोय भाळावर, लढत राहते मी प्रत्येक परिस्थितीशी, प्रत्येकाशी जो माझं स्वत्व हरवू पाहतो. लढत राहते मी प्रत्येक परिस्थितीशी, प्रत्येकाशी जो माझं स्वत्व हरवू पाहतो. बांधू बघतो मला इथे तिथे याच्या त्याच्यात. बांधू बघतो मला इथे तिथे याच्या त्याच्यात. मी एखाद्याच अलवार क्षणी निळा कृष्ण, आकाशाला गवसणी घालून येणारा. मी व्यास, मी गणेश, मीच सांगते, मीच लिहिते, माझं महाभारत मीच घडवत राहते. मी व्यास, मी गणेश, मीच सांगते, मीच लिहिते, माझं महाभारत मीच घडवत राहते. धन्यवाद. छान कविता. स्त्रीच्या अंतरंगात असलेलं नेहमी सतत सुरू असलेलं आयुष्यात अंतरंगात हे जे महाभारत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रेक्षकांपैकीही कुणाला जर कविता या ठिकाणी स्त्रीविषयक एखादी म्हणायची असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता. स्त्रियांच्या समानतेच्या दृष्टीनं पाहता जग विविध युगांमध्ये जगतंय. एकीकडे स्त्रिया देश चालवतायत, शास्त्रज्ञ होऊन परग्रहावर जातायत, मोठमोठ्या कंपन्यांचं यशस्वीरित्या नेतृत्व करतायत. पण त्याच वेळी अनेक ठिकाणी स्त्रियांना माझघरातून बाहेर पडता येत नाही. त्यांना अजूनही शिक्षण घेण्याची परवानगी नाही. लग्नानंतर नोकरी करायची परवानगी नाही. घरगुती हिंसाचाराला सहन करण्यापलीकडे त्यांच्यापुढे पर्याय नाही. एक वेळ नाचगाणं करायची परवानगी मिळेल, पण पुरुषांचं जग चालवण्याची परवानगी मिळत नाही. आणि त्यामुळेच आजही दीपस्तंभ सारखी कविता लिहिण्याची वेळ काव्यप्रतिभाच्या पारितोषिक विजेत्या कवयित्री अनिता देशमुखांवर येते. ऐकूया त्यांची कविता. मी अनिता देशमुख मॅमना विनंती करते की त्यांनी आपली कविता वाचावी. सर्वप्रथम तुमचा माईक सुरू करा. हो, झालं. येतोय आवाज माझा? हो येतोय. अच्छा. सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा. माझ्या कवितेचं नाव आहे दीपस्तंभ. स्त्री कथा कुणी सांगतात, स्त्री व्यथाही कुणी मांडतात. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी बऱ्याच जणी असंही म्हणतात. पण बायांनो घ्या लक्षात,
पण बायांनो, घ्या लक्षात, शब्दांच्या गुळगुळीत वेष्टनांनी आपणच आपल्याला गुंडाळून घेऊन पोखरून ठेवलंय आतल्या आत. शब्दांच्या या गुळगुळीत वेष्टनांनी आपणच आपल्याला गुंडाळून घेऊन पोखरून ठेवलंय आतल्या आत. पुरुष प्रधान संस्कृती असं गोंडस नाव देत. पुरुष प्रधान संस्कृती असं गोंडस नाव देत दिल्या जखमांना आपणच कुरवाळत असतो आणि घातले घाव सोसत राहतो आतल्यात. दिल्या जखमांना आपणच कुरवाळतो आणि घातले घाव सोसत राहतो आतल्यात. जन्मताच लागते नख गळ्याला, सर्वच देती भेदभाव वाट्याला. निर्जीव मूर्तीला भजती सारे, मांडून जागर नवरात्रीला. जन्मताच लागते नख गळ्याला, सर्वच देती भेदभाव वाट्याला. निर्जीव मूर्तीला भजती सारे, मांडून जागर नवरात्रीला. तरीही समजून घ्यायची नसते आमची संस्कृती आम्हाला, ना जाणायचे असते त्या मागे दडल्या विकृतीला. तरीही समजून घ्यायची नसते आमची संस्कृती आम्हाला, ना जाणायचे असते त्या मागे दडल्या विकृतीला. काटेरी तारांच्या सोनेरी पिंजऱ्यात आपणच झोके घेत असतो आणि स्वतः भोवती चौकटी आखून घालून दिलेल्या चौकटीही राखत बसतो आतल्यात. काटेरी तारांच्या सोनेरी पिंजऱ्यात आपणच झोके घेत असतो आणि स्वतः भोवती चौकटी आखून घालून दिलेल्या चौकटीही राखत बसतो आतल्यात. छान कविता. आपण पाहिलं फक्त पुरुष प्रधान. नाही, पुढे आहे अजून. सॉरी. अच्छा, ते पान उलटवताना जरा वेळ झाला. त्याग, समर्पण, सहनशीलतेचे रत्नहार या देहाला आपणच चढवत असतो आणि वाळवी लावून जगण्याला झिजत असतो आतल्यात. नाहीच घेत आम्ही लक्षात, रेशीम किड्याप्रमाणे विणून कोश त्या चमकदार कोशातच संपत असतो आतल्यात. आणि सोडून विणले रेशीम कोश नाती उडती खुल्या गगनात. विशेष म्हणजे त्यातच आपण धन्यता मानत असतो. माणूस पण आपल्यातलं आपणच नाकारत असतो. आम्हीच करून घेतो आमचा अभिमन्यू आणि धारातीर्थी पडत राहतो व्यवस्थेच्या चक्रव्यूहात. पण बायांनो, नका विझू आतल्यात. पण बायांनो, नका विझू आतल्यात. एकच आस जागवा हृदयात, आपणच होऊ सुदर्शन चक्र आणि तोडून सारे चक्रव्यूह, जगू आनंदे या जगतात. इतकेच आपण घेऊ ध्यानात, न ठेवू लालसा इंद्रपदाची. इतकेच आपण घेऊ ध्यानात, न ठेवू लालसा इंद्रपदाची. प्रतिसृष्टी नको त्या विश्वामित्राची. होऊया गाथा संघर्षाची, वाट चालूया ज्योती सावित्रीची. होऊया गाथा संघर्षाची, वाट चालूया ज्योती सावित्रीची. दीपस्तंभ असे ठेवूया हृदयात, नका विझू तुम्ही आतल्यात. दीपस्तंभ असे ठेवा हृदयात, बायांनो नका विझू आतल्यात. धन्यवाद. छान. तर आपण पाहिलं की पुरुष प्रधान संस्कृतीनेच नव्हे तर स्त्रियांनीही स्वतःवर काही अशी बंधनं लादून घेतली, काही सीमा आखल्या आणि ही सगळ्या सीमा आपण म्हणजे या दीपस्तंभ कवितेच्या माध्यमातून आपण पाहिल्या. खरं म्हणजे काही स्त्रियांनी अशी प्रखर झुंज देत स्त्रियांच्या उन्नतीचे पायंडे घालून दिले. ह्या ज्या सीमा, ही जी बंधनं, हे जे चक्रव्यूह आहेत, तर ते तोडण्याचा प्रयत्न करून त्या प्रेरणास्थान बनून स्त्रियांना सतत मार्गदर्शन करत आहेत. आणि उदाहरणादाखल आता ही जी कविता आहे साऊ, जसं आणि त्याचे कवी आहेत नारायण लांडगे पाटील, यांनी हेच या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी आमंत्रित करतो नारायण लांडगे पाटलांना. उपस्थित सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार. येतोय आवाज? हो, येतोय. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं
सुखायांना आमच्या पदरी हे सुख या ठिकाणी अर्पण केलं, त्यामुळे सुखायांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण असा उल्लेख केला साऊंचा, कारण की आज महिला शिक्षित होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाच्या परमोच्च शिखरावरती आपला कर्तृत्वाचा ध्वज या ठिकाणी फडकवण्याचं काम करत आहेत. कारण की असाच आला नाही तुझ्या हातामध्ये पेन पोरी, असाच आला नाही तुझ्या हातामध्ये पेन पोरी, त्यासाठी झिल्ल सावित्रीने शेणपोरी, सावित्रीने शेणपोरी. आणि त्याच साऊला अभिवादन करणारे हे दिव्य पुष्प आपल्या समोर अर्पण करत आहे. कवितेचं शीर्षक आहे साऊ. पुण्याच्या त्या भिडेवाड्यात, पुण्याच्या त्या भिडेवाड्यात भिडली होती बाई ग, पुण्याच्या त्या भिडेवाड्यात भिडली होती बाई ग, मुलगी शिकण्या निर्भीडपणे लढली साऊ माई ग, मुलगी शिकण्या निर्भीडपणे लढली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, मुलगी शिकण्या निर्भीडपणे लढली साऊ माई ग, भुईची ती करुणी पाटी पाटी पाटी, भुईची ती करुणी पाटी, बोटाची ले त्या ठिकाणची जमीन आणि त्या जमिनीची पाटी करून हाताची बोटाची लेखणी करून अक्षर गिरवणारी ती साऊ. म्हणून भुईची ती करुणी पाटी, बोटाची लेखणी ग, ज्ञानाची ती ज्योत पेटवी साऊ स्वाभिमानी ग, ज्ञानाची ती ज्योत पेटवी साऊ स्वाभिमानी ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, लेकी बाईंना डोळस करण्या किती सोसले हाल ग, लेकी बाईंना डोळस करण्या किती सोसले हाल ग, कर्तृत्वाची नेतृत्वाची साऊ माझी मशाल ग, कर्तृत्वाची नेतृत्वाची साऊ माझी मशाल ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग. कारण ती महिला आहे, ती मुलगी आहे, म्हणून तुमच्या आमच्या जगण्याला हिरवं पण आहे, तुमचं आमचं जगणं हिरवगार आहे. कारण किसी के जख्म पर चाहत की पट्टी कौन बांधेगा, किसी के जख्म पर चाहत की पट्टी कौन बांधेगा, अगर ये महिला नहीं होगी तो फिर राखी कौन बांधेगा, राखी कौन बांधेगा. आधुनिक सावित्रीने आता विवेकवादी व्हावे, आधुनिक सावित्रीने आता विवेकवादी व्हावे, अज्ञान रूढी परंपरेच्या बुरख्याला पाडावे, अज्ञान रूढी परंपरेच्या बुरख्याला पाडावे, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, चंगळवादी संस्कृतीचा नको करू तू हे वाग, चंगळवादी संस्कृतीचा नको करू तू हे वाग, दिसण्यापेक्षा असण्याचा अंगीकार करावा ग, दिसण्यापेक्षा असण्याचा अंगीकार करावा ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग. कारण जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची सती, जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची सती, पण जिजाऊ सावित्रीच्या पुण्याईने महिला झाली राष्ट्रपती, महिला झाली राष्ट्रपती. बंधनाचे बांधुनी पैंजण पैंजण, बंधनाचे बांधुनी पैंजण होऊ नको गुलाम ग, बंधनाचे बांधुनी पैंजण होऊ नको गुलाम ग, प्रबोधनाची ज्योत पेटण्या कर साऊला सलाम ग, प्रबोधनाची ज्योत पेटण्या साऊला सलाम ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, भिडली साऊ माई ग, पुण्याच्या त्या भिडेवाड्यात भिडली होती बाई ग, पुण्याच्या त्या भिडेवाड्यात भिडली होती बाई ग, मुलगी शिकण्या निर्भीडपणे लढली साऊ माई ग, मुलगी शिकण्या निर्भीडपणे लढली साऊ माई ग, लढली साऊ माई ग, लढली साऊ माई ग. धन्यवाद. वा वा, नारायणजी, तुम्ही एकदम जान आणले आजच्या याच्यात. अतिशय उत्तम सादरीकरण, धन्यवाद. मजा आली.
आतापर्यंत ज्या आधी सुरुवातीच्या कविता बघितल्या त्यातला सूर थोडासा निराशाजनक वाटला. नारायण पाटलांच्या आत्ताच्या कवितेने त्यात थोडा आपल्याला सावित्रीबाईंच्या प्रेरणेनं स्त्रिया आज कसे शिकलेल्या आहेत हेही दाखवून दिलं. त्यामुळे सगळं असं वाटतं की सगळंच काही चित्र निराशाजनक नाहीये, आशेला थोडी जागा आहे. हीच भावना व्यक्त केली आहे काव्यप्रतिभेच्या पारितोषिक विजेत्या विद्या देशमुखांनी स्त्रीच्या बदलत्या भूमिकेविषयीची त्यांची कविता झाकत नाही ती हल्ली. मी आमंत्रित करते विद्याताई देशमुखांना त्यांची कविता वाचण्यासाठी. नमस्कार. नमस्कार, आवाज येतोय ना? हो, येतोय आवाज. नमस्कार, मी विद्या देशमुख, अमरावतीहून. माझ्या कवितेचं शीर्षक आहे झाकत नाही ती हल्ली. झाकत नाही ती हल्ली तिच्या देखण्या चेहऱ्याला, स्त्रीत्वाला बाजारात मांडणाऱ्या साऱ्याच अवयवांना, डोकावणाऱ्या अनावृत्त विचारांना. घेते अधिक कलात्मकतेनं प्रत्येक विचार, ताऊन सुलाखून रेखाटते अलवार हृदयात इंद्रधनुषी गडद रंगांच्या कडांनी. मनातल्या भावनांचा बनवलाय तिने एक सुंदर कोलाज, सोडत असते ज्याला अखंड धडपडत अव्याहत. फेकून आवरण जटिल जोखडांचे होते ती नवी, कात टाकून सुरकुतलेली लावून घेतलेत पंख तिने फुलपाखरांचे. वळणावळणावर डिवचत खदखडणारे लाव्हे बोचणाऱ्या नजरांचे माळून घेते ती, मुकुटात तेजाळणाऱ्या माणकांप्रमाणे. बेफिकीर झाली आहे शब्दागणित ठेचाळणारी ती. शब्दांचे लाभलेत तिला हजार डोळे, शब्दांचे लाभलेत तिला हजार डोळे, ठामपणे जगाला नव्याने बघण्यासाठी, नव्याने हसण्यासाठी. जगाला नव्याने बघण्यासाठी, नव्याने हसण्यासाठी. धन्यवाद. छान. पण झाकत नाही ती हल्ली सारखा बदल खरं तर पुरुष प्रधान संस्कृतीला पचवणं थोडंसं अवघडच आहे, नाही का? मग उघड्यावर अंग उघडं टाकून नैसर्गिक विधी मोठ्या अभिमानानं करणाऱ्या या पुरुषांच्या जगात कमी कपडे घालणाऱ्या बायका मग वाईट चालीच्या ठरतात. त्यांचं चारित्र्य हनन केलं जातं आणि त्यामुळंच काव्यप्रतिभा पारितोषिक विजेत्या वासंती वैद्य या विषयाला स्पर्श करून नव्या जगातल्या मुली सुद्धा आपसुकच स्त्रीत्व जपतात आणि हे स्त्रीचं वैशिष्ट्य त्यांच्या कवितेच्या माध्यमातून टिपतात. मी विनंती करेन वासंती वैद्य यांना त्यांनी त्यांची कविता सादर करावी. नमस्कार, आवाज येतोय माझा? हो हो, येतोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझी लेक. मला वाटत होतं माझी आजची लेक कापलेल्या केसांची. मला वाटत होतं माझी आजची लेक कापलेल्या केसांची. जीन्स टी शर्ट घालते पाहते स्वप्न विदेशाची. जीन्स टी शर्ट घालते पाहते स्वप्न विदेशाची. करिअरसाठीही सर्वस्व पणाला लावणार. करिअरसाठीही सर्वस्व पणाला लावणार. ईमेलच्या काळात गळी मोबाईल मिरवणार. ईमेलच्या काळात गळी मोबाईल मिरवणार. हिला काय कळणार बकुळीचा वळेसर. हिला काय कळणार बकुळीचा वळेसर. मंगळसूत्राच्या वाट्यांमधील माहेरनी सासर. हिला काय कळणार बकुळीचा वळेसर. मंगळसूत्राच्या वाट्यांमधील माहेरनी सासर. हलव्याचे दागिने बागेतली डोहाळ जेवणं. हलव्याचे दागिने बागेतली डोहाळ जेवणं. भोंडल्याची गाणी आणि कोजागिरीचं चांदणं. हिला काय कळणार. मी साशंक होते तिच्या गृहिणी सून आणि वात्सल्याबाबत. मी साशंक होते तिच्या गृहिणी सून आणि वात्सल्याबाबत. कितीशी करेल आयुष्यात आव्हानांची सोबत. कितीशी करेल आयुष्यात आव्हानांची सोबत. वेगापुढे टिकतील का नाजूक धागे नात्यांचे. वेगापुढे टिकतील का नाजूक धागे नात्यांचे. जगा उद्धरेल का धरून दोर हाती पाळण्याचे. जगा उद्धरेल का धरून दोर हाती पाळण्याचे. अचानक मला कळलं
अचानक मला कळलं, रक्तातच आहेत तिच्या स्त्रीत्वाचे सगळे गुण. रक्तातच आहेत तिच्या स्त्रीत्वाचे सगळे गुण. हातातच आहेत सगळे हरवले वाटणारे सूर. हातातच आहेत सगळे हरवले वाटणारे सूर. वेळ येताच दबलेलं गीत फुलणार आहे. वेळ येताच दबलेलं गीत फुलणार आहे. विदेशाच्याही आकाशात ही चांदणच वेचणार आहे. विदेशाच्याही आकाशात ही चांदणच वेचणार आहे. अचानक जेव्हा काल ती स्वगत बोलली, अचानक जेव्हा काल ती स्वगत बोलली, मोबाईलच्या ओझ्यानं बॅगेत फुलं कोमेजली. मोबाईलच्या ओझ्यानं बॅगेत फुलं कोमेजली. धास्तावलेली मी लगेचच उमगली. धास्तावलेली मी लगेचच उमगली. सगळं आलबेल आहे. सगळं आलबेल आहे. स्त्री कुठेच नाही हरवली. स्त्री कुठेच नाही हरवली. धन्यवाद. क्या बात है. खूपच छान. ही आशा मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच काय म्हणूयात, स्त्रीत्वावर विश्वास ठेवायला शिकव किंवा त्याला भर द्यायला प्रेरणा देईल. आता याच्यानंतर एक कविता ऐकूया. कविता महाजन यासारख्या एका अतिशय बंडखोर स्त्रीने लिहिलेली कविता, जी आपल्या कवितेतून व्यक्त होताना म्हणते. आणि मी ती कविता वाचण्यासाठी निमंत्रित करते पुन्हा एकदा नितीन मोरेंना. कवितेचं नाव आहे हेवा. मालक नसलेल्या बाईचा सूक्ष्म हेवा करीत असतात. मालक नसलेल्या बाईचा सूक्ष्म हेवा करीत असतात मालक असलेल्या बायका. तिच्या भोवती पिंजरा नसल्याच्या भयानं, तिच्या भोवती पिंजरा नसल्याच्या भयानं त्यांची छाती धाकधूक करीत राहते. वाटत राहतं एक विलक्षण कुतूहल. काय करीत असेल ती एकटी स्वतःच्याच घरात? वाचत असेल एखादं आवडीचं पुस्तक, गुणगुणत असेल नवं सिनेमाचं गाणं, रांधत असेल स्वतःच्याच चवीचं जेवण, न्याहाळत असेल अंघोळ करताना स्वतःच स्वतःच्या मालकीचा देह. कसली स्वप्न पाहत असेल ती रात्री? करीत असेल हस्तमैथून किंवा घोळवत असेल मनात व्यभिचार? काय करीत असेल ती? कदाचित करीत असेल सूक्ष्म हेवा मालक असलेल्या बायकांचा. त्यांच्या भोवतीच्या पिंजऱ्याचं वाटत असेल तिला विलक्षण कुतूहल. आपल्या या कविता सुरू असतानाच एक प्रेक्षकांमधून ही कविता आलेली आहे. मी लता मॅडमना विनंती करेल की त्यांनी ही कविता आपणासमोर सादर करावी. स्वप्नील. स्वप्नील बहिर यांनी लिहिलेली कविता मी सादर करते. कवितेचं नाव आहे तू लिहू नकोस. तू लिहू नकोस माझं नाव कधी तुझ्या नावापुढं. तू लिहू नकोस माझं नाव कधी तुझ्या नावापुढं. कारण तुला तुझं स्वतंत्र अस्तित्व आहे. कारण तुला तुझं स्वतंत्र अस्तित्व आहे. तू चालली आहेस कितीतरी खडतर वाटा, ज्यावर तुझ्या स्वागतासाठी पसरवले आहेत धर्म रूढींचे काटे. तू चालली आहेस कितीतरी खडतर वाटा, ज्यावर तुझ्या स्वागतासाठी पसरवले आहेत धर्म रूढींचे काटे. त्या प्रत्येक वाटेवर तुझ्या रक्तबंबाळ पावलांनी केले आहे सुंदर नक्षीकाम. त्या प्रत्येक वाटेवर तुझ्या रक्तबंबाळ पावलांनी केले आहे सुंदर नक्षीकाम. तुझ्या पायात घातलेल्या त्या पैंजणांच्या बेड्या, तुझ्या पायात घातलेल्या त्या पैंजणांच्या बेड्या, तुझ्यावर मालकी हक्क सांगणारे तुझ्या गळ्यातील ते लेबल, तुझ्यावर मालकी हक्क सांगणारे तुझ्या गळ्यातील ते लेबल, अन काळ्या वस्त्रांच्या पडद्याआडून तुझ्यावर झालेला अत्याचार. या सर्वांच्या विरुद्ध तू त्या पैंजणांच्या खणखणीतून
आणि पडद्यामागून येणाऱ्या कर्कश आवाजातून तू जाणीव करून दिली आहेस या पितृसत्ताक समाजाला स्त्रीच्या अस्तित्वाची. अज्ञान, धर्म, रूढी, परंपरांनी भरलेल्या कारागृहात तू ना सतत जाळलंय त्या कोपऱ्यातील चुलीवरती. अन आज त्याच चुलीतील ठिणग्या पेटवत आहेत विद्रोहाचं रान. त्यामुळे तू लिहित जाऊ नकोस माझं नाव कधीच तुझ्या नावापुढं. धन्यवाद. खूप छान कविता. म्हणजे आज आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कवी आणि सादर करणारे फक्त स्त्रियाच आहेत असं नाही, तर ही एका मुलानं लिहिलेली कविता आहे, स्वप्नील बहिर नावाच्या. तर म्हणजे पुरुष आणि स्त्री ही दोघंही हा स्त्री दिन किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिनाला व्यक्त होत आहेत आणि वेगवेगळे आपले विचार या ठिकाणी मांडत आहेत. तर ही खरी स्त्री समानता, आपण स्त्री पुरुष समानता आपण याला म्हणू शकतो. स्त्री समानतेचा मुद्दा ऐरणीवर आहे. जग हळूहळू बदलतंय आणि सकारात्मक बदल घडताना दिसतायत. पण या वाटचालीत स्त्री पुरुष समानतेच्या चर्चेत सर्वात महत्वाची कबुली ही वाटते की स्त्री आणि पुरुष भिन्न आहेत आणि जीवशास्त्रीय दृष्ट्या ते खरंही आहे. पण स्त्रीत्व ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे का? स्त्रीत्व म्हणजे काय? आणि जशा स्त्रिया पौरुषत्व स्वीकारताना दिसतात तसे पुरुष स्त्रीत्व स्वीकारतात का? या अतिशय वेगळ्या विचाराला हात घालणारी कविता आहे आसावरी काकडे यांची. मी निमंत्रित करते माधवी थाडे यांना. नमस्कार. कवितेचं नाव आहे स्त्री असण्याचा अर्थ. कवयित्री आहे आसावरी काकडे. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व? कळायला हवा पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ. निभवायला हवं प्रत्येकानंच आपापल्या परीनं स्त्रीत्व. स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही. स्त्री असणं म्हणजे सर्जक आनंदाचा शोध घेत जगवणं, अखंड तेवती ठेवणं जी विषा, टिकून राहणं तुफानी वादळातही. स्त्री असणं म्हणजे जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश रेखांश, रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता, सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं. स्त्री असणं म्हणजे सहवेदना, प्रेम, तितिक्षा. पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण, जशी स्त्री निभावतीये सहज पुरुषपण. धन्यवाद. खूप छान कविता. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की स्त्री जीवनाच्या विविध पैलूंचा मागोवा घेताना वेगवेगळ्या कवींचा वेगवेगळा दृष्टिकोन असलेल्या कविता आपण ऐकल्या. म्हणजे शेखरदादांची कविता असेल, त्यानंतर वासंती मॅडमची असेल, विद्या मॅडम असतील, त्यानंतर स्वप्नील बहिर असतील, सुजाता मॅडम असतील, त्यानंतर लता मॅडमची कविता असेल, त्यानंतर सादरीकरण पण माधवी मॅडमनी केलं असेल. शिवाय कुणाचं नाव अनिता मॅडम असतील. या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांनी खूप छान कवितांचं या ठिकाणी सादरीकरण केलं. कुणाचं नाव राहिलं असेल, नारायण दादा असतील, त्यांचंही सर्वांनीच खूप छान सादरीकरण केलं. तर स्त्रियांना समान वागणूक मिळणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे आणि त्या पुरुष प्रधान समाजानं ती गोष्ट स्वीकारून स्त्रियांना समान हक्क द्यायला हवेत. स्त्रियांनीही ते हक्क मिळवण्यासाठी लढायला हवं. आणि तोपर्यंत
ह्या गोष्टी सर्वजण आपण समाज म्हणून स्त्री पुरुष या सर्वांनी मिळून या गोष्टी ची वाटचाल किंवा पुढे जायचं आहे. आणि तोपर्यंत आपण भेटत राहू आणि एकत्र येऊन आपलं म्हणणं सतत वेगवेगळे मुद्दे मांडत राहू. आणि स्त्री दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण आलात. सुखांतर्फे सर्वांचं खूप खूप आभार. पुन्हा एकदा आपण असा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चैतन्य. धन्यवाद. धन्यवाद.